अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यात मोदींची हजेरी। दिल्लीतील विवाह सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची हजेरी। पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरेंचं एकत्रित फोटो सेशन। राज ठाकरेंचा 2 दिवसीय दिल्ली दौरा। अमित ठाकरेंचे मेहुणे डॉक्टर राहुल बोरुडेंचा दिल्लीत विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि या विवाह सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावलेली आहे। अमित ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रितपणे फोटो सेशन देखील केलेलं आहे। अमित ठाकरे यांच्या मेहुण्याचा विवाह सोहळा होता आणि या विवाह सोहळ्याला पंतप्रधान मोदी हे स्वतः उपस्थित राहिले। राज ठाकरे हे देखील 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि या विवाह सोहळ्याची हे दृश्य समोर आले। त्या विवाह सोहळ्यादरम्यानची ही दृश्य समोर आलेली आहेत। त्या विवाह सोहळ्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहिलेले आहेत। अमित ठाकरे यांचे मेहुणे त्यांच्या विवाह सोहळ्याला पंतप्रधानांनी हजेरी लावलेली आहे आणि यानंतर अमित ठाकरे आणि मोदींनी देखील एकत्रितपणे फोटो सेशन केलेलं आहे। राज ठाकरे हे देखील 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत। अमित ठाकरेंचे मेहुणे आहेत डॉक्टर राहुल बोरुडे यांचा दिल्लीमध्ये विवाह सोहळा पार पडलेला आहे। तर शिंदेंच्या उठावाच्या भूमिकेमुळे भाजप ताकदवान बनली असं देसाई यांनी म्हटले। शिंदेंच्या भूमिकेमुळे 2022ला भाजप सत्तेत आल्याचं शंभूराज देसाई म्हणतात। 2014 पर्यंत भाजप ताकदवान नव्हती असंही शंभूराज देसाईंनी म्हटलंय। तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे। 14 पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती, पण 22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं। भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची असणारी युती आदरणीय शिंदे साहेबांनी परत भक्कम केली, परत पुनर्जीवित केली आणि भाजप ताकदवान व्हायला निश्चितपणे कुठं ना कुठेतरी 2022। विरोधी पक्षनेत्याला हे सरकार का घाबरतंय असं सवाल विचारतायत उद्धव ठाकरे। उपमुख्यमंत्री पद रद्द करा, विरोधी पक्षनेते जाहीर करा असंही ठाकरेंनी म्हटले। कायदे दाखवाल तर उपमुख्यमंत्री पद रद्द करा असंही उद्धव ठाकरे म्हणतात। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेते पद जाहीर करावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे। 1 वर्ष होऊन गेलं, 1 वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये जाहिरातींशिवाय। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीयेत। एक तर विरोधी पक्षनेते पदाला हे सरकार का घाबरते? एवढे मजबूत सरकार आहे, ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे। अनेक भ्रष्टाचारी त्यांच्या सोबत घेतले, त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणे घातलेले आहेत। ताबडतोबीने त्यांनी विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तात्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्या, तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात, ते सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। आणि कायद्यानुसार एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने येत्या अधिवेशनात जाहीर केलीच पाहिजे। निवडणुकांचा सीझन चालू आहे, निवडणुकीमध्ये गडबड घोटाळा सुद्धा चालू आहे आणि यावेळेला पहिल्या प्रथम आपण ज्या निवडणुका अनुभवतो आहोत तो अनुभव फार वाईट आहे। म्हणजे नगर परिषदा, पंचायत, जिल्हा परिषद, महापालिका, पालिका या सगळ्या निवडणुका येत्या 31 जानेवारीच्या आत ह्या असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जरूर दिलेला आहे, आदेश जरूर दिलेला आहे। पण अजूनही मुंबई आणि इतर शहरातल्या मतदार याद्यांमध्ये जो प्रचंड घोळ आहे त्या घोळाबाबत तसं कोणीच बोलत नाहीये। त्याच्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे, स्वतःहून लक्ष द्यायला पाहिजे। सत्ताधाऱ्यांमध्ये जी काय मारामारी सुरू आहे, म्हणजे आतापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये हे असे प्रकार होता ते ऐकत होतो। बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या। आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे आणि हा जो काय चाललेला आहे कारभार म्हणजे सत्ता पिपासूपणा हा जनतेच्या हिताचा नाहीये। स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी काय करायची, घरं भरायची या दिशेने वाटचाल सुरू आहे।